नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. अनेक जणांच्या कमेंट्स येत आहे, अनेक जण कन्फ्युजन मध्ये आहे आणि त्यावरच हा व्हिडिओ मी सांगणार आहे. कारण की आता AI ची बूम चालू आहे, लाट आली आहे. अनेक जणांना कंपन्यातनं काढलं जात आहे आणि भविष्याबद्दल अनेक विद्यार्थ्यांना चिंता आहे. त्याच कमेंट, तेच इंस्टाग्रामवर मेसेज येत आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पर्सनल एक्सपिरियन्स शेअर करणार आहे. कारण की बघा, 2 वर्षापूर्वी माझे 2 विद्यार्थी होते, दोघांचं 12वी पास झालं होतं. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी असेल ज्याला एक चांगलं करिअर करायचं आहे, खास करून जे नुकतेच पासआउट झालेले आहे आणि त्यांनी बघितले सध्याची परिस्थिती, भले तुम्हाला जी डिग्री तुम्ही घेताय त्यामध्ये टॉप टक्के पडले आहे, टॉप 10 मध्ये तुम्ही आहात, तरी जॉब मिळवणं अवघड झालं आहे. कारण की सध्या जे स्किल्स मागितले जात आहे, सध्या जी इंडस्ट्रीची डिमांड आहे ती ट्रॅडिशनल डिग्री पूर्ण करू शकत नाही आहे. त्यामुळे हा एक्सपिरियन्स शेअर करतोय. 2 विद्यार्थी होते, अगदी 2 मिनिटं घेणार आहे. त्यामध्ये दोन्ही विद्यार्थी हुशार होते, टॉप लेवलचे होते, पण दोघांनी काय केलं, वेगवेगळे कॉलेज निवडले. एकाने काय केलं, ट्रॅडिशनल CE निवडलं आणि दुसऱ्याला कळून गेलं होतं की सध्या AI ची बूम चालू आहे आणि त्यांनी AI फर्स्ट कॉलेज निवडलं. आणि जेव्हा मी त्यांना आत्ता भेटलो तेव्हा दोघांमध्ये फरक बघायला गेलं तर दोघंही जवळपास टॉप होते. पहिला जो विद्यार्थी होता ज्याने ट्रॅडिशनल CE निवडलं होतं, त्यांनी टॉप कॉलेज निवडलं, मोठा ब्रँड होता, टॉप सिटीमध्ये होतं. आता तो मार्क्समध्ये टॉप आहे, थेरी त्याची स्ट्रॉंग आहे, अल्गोरिदम चांगले आहे, डेटा स्ट्रक्चर चांगलं आहे. पण जर का त्याच्याकडे बघायला गेलं तर त्याच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही आहे, हॅकॅथॉन झालेलं नाही आहे, कोडिंग कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला नाही आहे. पण जर दुसरा विद्यार्थी पाहिला ज्यांनी AI फर्स्ट कॉलेज निवडलं होतं, त्याची स्वतःची वेबसाईट आहे, हॅकॅथॉनमध्ये पार्टिसिपेट केलं आहे, लाईव्ह प्रोजेक्टवर काम केलेलं आहे. आणि हाच त्या दोघांमधला डिफरन्स आहे जो तुम्हाला आज समजून घ्यायचा आहे. दोघांमध्ये फरक एवढाच आहे, ना हार्डवर्कचा आहे ना लकचा आहे, फक्त एकच आहे जो आहे डिसिजन. दोघांनी वेगवेगळे कॉलेज निवडले आणि आता जेव्हा ते जॉबसाठी बाहेर पडणार आहे तर हाच डिफरन्स आहे. जेव्हा ते इंटरव्ह्यूला HR कडे जातात, पहिल्या लिंक्डइनवरचं पेज झालं किंवा तुमचा रेझ्युमे बघितल्यावर कॉलेजचं नाव आकर्षक वाटतं, पण जेव्हा HR खाली येतो, जेव्हा बघतो याच्याकडे प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स नाही, ना कुठला हॅकॅथॉन केला आहे, ना कुठली कोडिंग कॉम्पिटिशन केली आहे, तर त्याचा रेझ्युमे बाजूला पडला जातो. तिथेच जो दुसरा विद्यार्थी आहे त्याच्याकडे हे सगळं लाईव्ह प्रोजेक्टवर काम केलेलं वर्क आहे आणि तिथेच तो उजवा ठरतो. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जे नुकतेच पासआउट झाले, खास करून 12वी पास झाले, एक चांगलं कॉलेजच्या शोधात असाल तर त्यांना सहसा काय सजेशन देतं, जसं की 2010 मध्ये जे पासआउट आहे ते सांगतील, अरे एक चांगलं कॉलेज निवड, टॉपची युनिव्हर्सिटी घे आणि तिथे तुम्ही ॲडमिशन घ्या. पण मित्रांनो, आता परिस्थिती बदलली आहे. त्या काळात ज्या कंपन्या हायरिंग करत होत्या त्या आता जवळपास कमी झालेल्या आहे किंवा आता त्यांना ती नीड राहिली नाही आहे, कारण की इंडस्ट्रीची गरजच वेगळी आहे. त्यानुसार आपल्याला कॉलेज सिलेक्ट करावं लागणार आहे. हाच डिफरन्स आपल्याला समजून घ्यायचा आहे. त्यामुळे तुमचं जर गोल असेल गव्हर्नमेंट जॉब मिळवणं, टीचिंग जॉब मिळवणं, 9 to 5 जॉब करणं, तर ट्रॅडिशनल डिग्री सुद्धा चांगली आहे, त्यामध्ये तुम्ही करू शकताय. पण जर का तुमचं गोल मांग लेवलची प्रिपरेशन करणं आहे, स्वतःचं स्टार्टअप करायचं आहे, 50 लाख ते 1 करोडमध्ये पॅकेज पाहिजे, असं जर तुमचं ड्रीम असेल तर तुम्हाला AI फर्स्ट कॉलेज निवडावं लागेल आणि आत्ताची गरज तीच आहे. आता अनेक जण मिळतील अशा प्रकारचे कॉलेजेस भारतामध्ये कुठे आहेत, तर आहे. मागे पण मी सांगितलं होतं, त्या विद्यार्थ्यांनी सिलेक्ट केलं होतं आणि तेच तुम्हाला सांगतोय. मीराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी की AI फर्स्ट कॉलेज आहे, ज्यामध्ये पहिल्या दिवसापासून आपल्याला कोडिंग शिकवली जाते, वेगवेगळ्या AI टूलचा ॲक्सेस आपल्याला मिळतो आणि यामध्ये सगळ्यांनाच ॲडमिशन मिळत नाही. जे टॉप 12% विद्यार्थी आहेत त्यांचं तिथे सिलेक्शन होतं, कारण की यांना क्वांटिटीपेक्षा क्वालिटी महत्त्वाची आहे. कारण की सगळेच जण काय स्वतःचं स्टार्टअप, सगळ्याच जणांचं काही एवढं मोठं ड्रीम नसतं. आता यांचा तुम्हाला करिक्युलम दाखवतो, तुम्ही बघू शकताय. पहिल्याच वर्षी तुम्ही स्वतःचं स्ट्रॉंग फाउंडेशन बिल्ड करता, ज्यामध्ये पायथॉन, जावास्क्रिप्ट, C++, डेटा स्ट्रक्चर आणि अल्गोरिदम हे सगळं शिकवलं जातं. दुसऱ्या वर्षामध्ये अप्लाइड सिस्टीम आणि मॉडेल, म्हणजे स्वतः तुम्ही सिस्टीम डिझाईन करू शकताय. त्याचं बेसिक झालं, मशीन लर्निंग झालं, नॅचरल लँग्वेज झालं, कम्प्युटर नेटवर्क झालं, हे तुम्ही करू शकताय. तुम्ही बघू शकताय स्टुडंट वर्क विथ ॲडव्हान्स AI टेक्नॉलॉजी. तिसऱ्या वर्षामध्ये तुम्ही हे करताय, ज्यामध्ये जनरेटिव्ह AI, जसं की तुम्हाला माहिती आहे सध्या जनरेटिव्ह AIची किती डिमांड आहे, सायबर सिक्युरिटी, सिस्टीम आर्किटेक्चर, हे सगळं शिकायला मिळतं. आणि चौथ्या वर्षामध्ये तुम्ही इंडस्ट्री रेडी मिळतात, ज्यामध्ये क्लाउड प्लॅटफॉर्म झाले, त्याच्यानंतर AI डेव्हलपमेंट झालं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. म्हणजे पहिल्याच वर्षी विद्यार्थ्यांना 15+ AI टूलचा ॲक्सेस मिळतो, स्वतःचं मॅकबुक मिळतं. दुसऱ्याच वर्षी AI ML लाईव्ह सिस्टीमवर ते वर्क करतात. तिसऱ्याच वर्षी त्यांचं स्पेशलायझेशन आणि स्टार्टअप थिंकिंग होतं, जसं की AI प्रोडक्ट्स, रोबोटिक, फिनटेक, हेल्थटेक यांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रात कुठे स्पेशलायझेशन करायचं ते हे सिलेक्ट करता.
आणि चौथ्या वर्षी इंडस्ट्री रेडी पोर्टफोलिओ कम्प्लीट असतो. त्यामुळे तो पोर्टफोलिओ तुम्ही कुठलाही HR समोर ठेवतोय तर नक्कीच तुमचं चांगलं इम्प्रेशन पडतं आणि जी तुमची नीड आहे, जे तुमचं ड्रीम आहे ते तुम्ही अचीव करायला हेल्प होते. आणि यांचं हे करिक्युलमच नाही तर यांचं कॅम्पस सुद्धा गेम चेंजर आहे, कारण की दर महिन्याला इथे हॅकेथॉन होतात, कोडिंग कॉम्पिटिशन होतात. आयडियाथॉन मध्ये यांचे जे विद्यार्थी यांच्या आयडिया इंडस्ट्रीचे जे एक्सपर्ट आहेत त्यांच्या समोर मांडतात. व्हाईब कोडिंग सेशन मध्ये कोलॅबरेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्व्हिंग आणि पीर लर्निंगला प्रोत्साहन दिलं जातं. या वेगवेगळ्या ठिकाणी कॅम्पस उपलब्ध आहे आणि याचाच फायदा तुम्ही बघू शकता. यांचे जे स्टुडंट आहे, पहिल्याच वर्षाचे स्टुडंट आद्या शर्मा, जी गुगलचं बिग कोड कॉम्पिटिशन होतं त्यामध्ये टॉप 50 मध्ये आली. मौली अरोरा यांनी पॅन इंडिया जे हॅकेथॉन होतं त्याच्यामध्ये टॉप 8 मध्ये आली. ऋषभ राज यांनी CSS कॉम्पिटिशन मध्ये पहिला क्रमांक मिळवला. मिराईच्या स्टुडंटने IIT रुडकीच्या 36 तास हॅकेथॉन मध्ये सहभाग घेतला. म्हणजे तुम्ही बघायला गेलं तर यांचे स्टुडंट सुद्धा मोठ्या प्रमाणात ग्रो करताय आणि सध्या जी इंडस्ट्रीची डिमांड आहे त्या रिलेटेडच हे काम करताय, त्या रिलेटेडच हे बनताय. आता यांची ऍडमिशन प्रोसेस समजून घेऊ, पण त्याआधी अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला वाटत असेल फी खूप जास्त आहे, पण इथे विद्यार्थ्यांना 100% पर्यंत स्कॉलरशिप सुद्धा मिळते. जसं की मेरिट बेस्ड स्कॉलरशिप असते ज्यामध्ये 100% पर्यंत स्कॉलरशिप मिळते. त्याच्यानंतर बघा कोड हर स्कॉलरशिप पण आहे, 25% पर्यंत मिळते. आर्म फोर्स स्कॉलरशिप सुद्धा मिळते 20% पर्यंत. आणि जर तुम्ही गरजू आहात तर नीड बेस्ड सुद्धा स्कॉलरशिप मिळते 25% पर्यंत, जी की तुम्हाला फायनान्शियली हेल्प करण्यासाठी चांगली आहे. यांचं ऍडमिशन कसं होतं तर सुरुवातीला सांगितलं फक्त टॉप 12% स्टुडंटला ते सिलेक्ट करतात. त्यासाठी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिली आहे. तुम्हाला हा सोपा फॉर्म भरून घ्यायचा आहे. जसं की बघा तुमचं नाव, ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर, OTP, तुम्ही 12th कधी पास आउट झाले ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं आहे. कुठली स्ट्रीम होते ते सिलेक्ट करून यावर क्लिक करून रजिस्टर करून घ्यायचं आहे. यांची टीम तुम्हाला परफेक्ट गाईड देते, कारण की 24 तारखेला अप्लाय करायची शेवटची तारीख आहे. 25 तारखेला तुमची एक्झाम असणार आहे. 4 वर्षाचा हा प्रोग्राम असतो आणि महत्त्वाचं म्हणजे 12th मध्ये तुमचं PCM झालंय तुम्ही करू शकताय, ज्यामध्ये तुम्हाला मॅकबुक मिळतो कुठलाही कॉस्ट शिवाय, प्लस UGC अप्रूव्ह तुमचं BTech डिग्री असते, 12% मेरिट स्कॉलरशिप मिळते आणि महत्त्वाचं म्हणजे बिल्ड रिअल AI प्रॉडक्ट फ्रॉम 1 डे. ओके, तुम्ही ते फॉर्म भरल्यानंतर 25 तारखेला तुमची इथे नॅशनल स्क्रीनिंग टेस्ट होते. जी ही टेस्ट घेतात त्यामध्ये जे सिलेक्ट होतात त्यांचं सिलेक्शन होतं. टेस्ट कशी होते, लर्निंग ॲबिलिटी, लॉजिकल रिझनिंग, मॅथमॅटिकल थिंकिंग हे चेक केले जातात. 60 क्वेश्चन असतात. 200 मार्कांसाठी 120 मिनिटं मिळतात. स्टेप 2 मध्ये पर्सनल इंटरव्ह्यू तुमचा होतो, ज्यामध्ये इंडस्ट्री एक्सपर्ट सोबत तुमचं डिस्कशन होतं. क्लॅरिटी ऑफ थॉट, विजन, प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अप्रोच हे चेक केलं जातं. आणि तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला ऑफर लेटर मिळतं, म्हणजे तुम्ही हे कॉलेज जॉईन करू शकताय, डॉक्युमेंट मिळतात. त्यामुळे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये कन्फ्यूज आहात, कुठे ऍडमिशन घेऊ, काय करिअर करू, सध्या AI चालू आहे, मला ते शिकायचं आहे, पण आपल्या आजूबाजूला तशा प्रकारचे कोर्सेस नाही, क्लासेस नाही आहे, तर नक्की AI फर्स्ट कॉलेज निवडा. मिराई स्कूल ऑफ टेक्नॉलॉजी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये फर्स्ट कमेंट मध्ये टाकली आहे, नक्की शेअर करा. अजून कुठल्या टॉपिकवर किंवा काय कन्फ्युजन असेल त्यावर व्हिडिओ बनवायचा असेल तर त्या पण नक्की कमेंट करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.